राधे राधे सगळ्यांना. लोकांना असं वाटतं की नजर वगैरे हा काही प्रकार नसते, निगेटिव्ह एनर्जी हा काही प्रकार नसते. तर आज मी तुम्हाला प्रूफ देणार आहे. क्लिअर क्रिस्टल कॉर्डचा हॅपी मॅन. ठीक आहे. तर याला आय डोंट नो तुम्हाला दिसत आहे की नाही. हे बघा, याला इथे क्रॅक दिसत आहे. सो ज्या लोकांना असं वाटतं की नजर वगैरे हा काही प्रकार नसतो, तर नजर हा प्रकार खूप जास्त असते. म्हणजे तुम्हाला पण असं जाणवत असेल की एखाद्या व्यक्तीसोबत भेटून आल्यानंतर तुम्हाला खूप निगेटिव्हिटी फील होते किंवा असं एक्झॉस्ट झाल्यासारखं वाटतं. तर तो नजरचाच प्रकार आहे आणि म्हणून मग तो त्रास कुठे ना कुठे तुम्हाला होतो. आणि तुम्हाला जर का तो त्रास तुमच्यावर नाही आलेला आहे, तर तुमच्या अवतीभोवतीच्या गोष्टी असतात. जस्ट लाईक की हे जे क्लिअर क्रिस्टल कॉर्ड आहे, तर हे मी माझा जो टेबल आहे त्यावर असते ठेवलेला. तर माझ्यावर न येता ते त्यांनी स्वतःवर घेतलं. किंवा तुमच्या घरी जर का प्राणी आहेत, जसं बर्ड्स आहेत किंवा कुठलं डॉग आहे किंवा फिश आहेत, जर का तुमच्या घरी ॲनिमल्स तुम्ही जर का पाळत आहात, तुम्हाला जर का शौक आहे ॲनिमल पाळायला, तर आपल्याहीपेक्षा जास्त लवकर ॲनिमल्सला त्या फिलिंग्स येतात. म्हणजे नॉर्मल पीपलच्या पेक्षाही लवकर ॲनिमल्सला त्या फिलिंग समजतात आणि म्हणून मग ॲनिमल्स ते स्वतःवर घेऊन घेतात असं म्हणायला हरकत नाही. तर ॲनिमल्स मग बरेचदा त्याच्यामुळे मग प्राण्यांची तब्येत खराब होते किंवा मग त्यांचं असं खाण्यात मन नाही लागत किंवा असं बरेचसे चेंजेस तुम्हाला त्यांच्यामध्ये दिसून येतात. कारण की त्यांनी तुमच्यावर येणारे जे प्रॉब्लेम होते त्या त्यांनी स्वतःवर घेऊन घेतले आणि म्हणून मग तो इफेक्ट तुमच्यावर नाही झाला. तसंच जर का मी याचं म्हणायला गेली हॅपी मॅनचं, तर हॅपी मॅननी, या क्रिस्टल हॅपी मॅननी माझ्यावर येणारी जे संकट होतं, माझ्यावर येणारी जी निगेटिव्हिटी होती, ती त्यांनी स्वतःवर घेऊन घेतली आणि म्हणून मग तो क्रॅक झाला. आता कोणाला असं वाटेल की हे अंकिता काही पण अंधश्रद्धा फैलवते आहे किंवा काही पण नाही. मला माहिती आहे, जो नजर हा जो प्रकार असतो, तर लोक लावतात. तुम्हाला बरेचदा अचानकपणे ताप येऊन जातो. कोणत्या तरी एखाद्या ठिकाणून आल्यानंतर तुम्हाला अचानकपणे ताप येऊन जातो. तो नजरचा प्रकार आहे. तुम्हाला कुठल्या तरी प्रकारची एन्झायटी फील होते. अचानकपणे कुठून तरी आल्यावर, कोणाला तरी भेटल्यानंतर, कोणाशी तरी बोलल्यानंतर तुम्हाला अचानकपणे एन्झायटी फील होते. तो पण एका प्रकारे नजरच आहे. कारण काय आहे ना, की कोण आपल्या तोंडावर चांगलं बोलत आहे, बट त्यांच्या मनात आपल्याबद्दल काय आहे आपल्याला माहिती नाही आहे. आणि आपल्याशी रिलेटेड गोष्टी, जसं झाड आहे किंवा ॲनिमल्स आहेत, हे ती सगळी निगेटिव्हिटी घेऊन घेतात. आता माझ्याकडे ज्या या आहेत मूर्ती आहे क्रिस्टलचा हॅपी मॅन किंवा मग गजानन महाराजांची जी फ्रेम, तर या लोकांची माझं कनेक्शन डिफरंट लेवलचं आहे. तर म्हणून मग त्यांनी ती निगेटिव्हिटी आहे ती स्वतःवर घेऊन घेतली. कारण हा हॅपी मॅनचं जर का म्हणायला जाल, तर हा माझ्याकडे म्हणजे जवळपास 5 वर्षापासून, 4 वर्षापासून मी हे करते आहे आणि जवळपास 5 वर्षापासून माझ्याकडे हा क्रिस्टलचा हॅपी मॅन आहे आणि त्यांनी ती निगेटिव्हिटी स्वतःवर घेऊन घेतली. सो हे असं नाही आहे की तो पडला म्हणून ते तसं झालं किंवा काही, तो पडला वगैरे अजिबात नाही. त्यांनी ती माझ्यावर येणारी जी निगेटिव्हिटी होती, ती त्यांनी स्वतःवर घेऊन घेतली. सो असं घडतं. आणि तुमच्या घरी जर काय अशा गोष्टी घडत आहेत, तुमच्यावरची निगेटिव्हिटी कुठलं प्लांट घेऊन घेत आहे किंवा कुठलं देवाची फ्रेम किंवा एखादी कुठली मूर्ती घेऊन घेत आहे ती निगेटिव्हिटी, तर त्यांचा धन्यवाद माना. किंवा कुठला ॲनिमल घेऊन घेत आहे, तर त्यांचा धन्यवाद माना आणि आमचं असंच प्रोटेक्शन असं त्यांना त्या फोटो फ्रेमला वगैरे सांगा. अजून अशा माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. राधे राधे.